आरक्षणावरून सध्या वातावरण तापलेलं आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे करतायत आणि म्हणून ते पुन्हा 6व्यांदा उपोषणाला बसलेले आहेत। जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत। दरम्यान सरकारकडून आता हालचाली सुरू झाल्या आहेत। मंत्रिमंडळाच्या उपसमितीची महत्त्वाची बैठक होती आहे। उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। हैदराबाद गॅझेटियल लागू करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा होती आहे असं सांगितलं जात आहे। तर आरक्षणासंदर्भातली दुसरी महत्त्वाची अपडेट अशी की संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली। यावेळी संवाद साधताना संभाजीराजेंनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर हल्लाबोल केलेला आहे। तर राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दाही तापलाय। धनगर समाजाकडून कोल्हापूर, नाशिक, पंढरपूर, सोलापूर, बीडमध्ये म्हणजे 5 ठिकाणी आंदोलनं करण्यात आली। कोल्हापुरातील आंदोलनामध्ये आमदार गोपीचंद पडळकरही सहभागी झाले होते, तर इतर ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला। धनगर समाजाकडून एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येते आहे। गेले 7 दिवस झाले मनोज जरांगे अंतरवालीत आरक्षणाच्या मागणीकरता उपोषण करतायत। उपोषणामुळे जरांगेंची तब्येत खालावली आहे। संभाजीराजेंनी अंतरवालीत जाऊन जरांगेंची भेट घेतली। उपोषण स्थळावरून संभाजीराजेंनी सरकारला इशारा दिलेला आहे। मनोज जरांगेंना काही झालं तर सरकार आणि विरोधक दोघेही जबाबदार असतील असा इशारा संभाजीराजे छत्रपतींनी दिलेला आहे। दरम्यान सरकारनं आरक्षणावर स्पष्टपणे भाष्य करावं अशी मागणी त्यांनी केली आहे। दुसरीकडे सरकार आंदोलन गुंडाळण्याकरता बसलंय असा आरोपही त्यांनी केलाय। दरम्यान वडीगोद्रीतील आंदोलनावरही जरांगेंनी भाष्य केलं। सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण रस्ता अडवणं चुकीचं आहे असं ते म्हणाले। एक आंदोलन सुरू असताना शेजारी आंदोलन करणं योग्य नाही। एका गावात 2 आंदोलनं हे मला पटलेलं नाही अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे। अत्यंत मला दुःखी वाटते, वेदना आहेत की एवढी तब्येत खालावून सुद्धा आता तर त्यांनी सलाईन सुद्धा घ्यायचं बंद केलेलं आहे आणि सरकार निवांत मुंबईला एअर कंडिशन ऑफिस मध्ये बसलेलं आहे। आज कॅबिनेट आहे ना, घ्या ना निर्णय, मग हो किंवा नाही म्हणून टाका। एवढं तब्येत स्वतः इथलं मेडिकल रिपोर्ट जातो तिकडं, मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे, काही होऊ शकते आणि त्याला तुम्ही जबाबदार असणार। मग मला जे काय मनोजना बोलायचंय, मनोज जरांगे पाटलांनी मी सांगितलं मला काय बोलायचंय त्यांच्याशी। माझी चर्चा सुद्धा झालेली आहे तब्येतीच्या बाबतीत आणि त्यांनी मला शब्द सुद्धा दिलेले आहे। सरकारवर प्रेशर टाकण्यासाठी म्हणा किंवा समाजाची बाजू मांडण्यासाठी म्हणा, मी आज त्यांना म्हणणार नाही की पाणी घ्या। अनेक लोकांनी मला इथे येताना सांगितलं की राजे तुम्ही सांगा, तुमचा शब्द पाळतील। हे सरकार बसलेलेच हे गुंडाळून टाकायला हे आंदोलन। अनेक लोकांची इच्छा नव्हती की हे आंदोलन व्हावं, पण त्यांनी निर्णय घेतला। ही शेवटचा लढाई की मी ज्या 2 दिवस या गोष्टीची ऐकायला लागले, मारहाण व्हायला लागलेली आहे, रस्ते अडवा लागले आहेत, हे काय बरोबर नाही ना। जसं मी म्हटलं, घटनात्मक दृष्टिकोनाने सगळ्यांना आंदोलन करायचा अधिकार आहे, सगळ्यांना, सगळ्या समाजाच्या लोकांना अधिकार आहे, पण कोणतरी करत असेल म्हणून त्याला अडवा यायचं हे काय, ही आपली परंपरा नाही। तुम्ही करा आंदोलन, वेगळीकडे करा, हक्काने मागा तुम्हाला जे पाहिजे ते, पण ह्या माणसाने मनोज जरांगे पाटलांनीच किंवा आणि दुसऱ्या ठिकाणी आणि कोणा त्यांनी आंदोलन करायचंच नाही। हे बरोबर आहे, तुम्हाला तुमच्या मागण्यात ना आमच्या ह्या मागण्यात करा आंदोलन। मनोज जरांगेंच्या भेटीसाठी गेलेल्या संभाजीराजे छत्रपती यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी टीका केली। आमचं आंदोलन संविधानिक नाही असं म्हणणारे संभाजीराजे विशाळगडावर संविधानिक मार्गाने गेले होते का असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केला। गुण्यागोविंदाने राहा म्हणणारे छत्रपती संभाजी महाराज विशाळगडावर गेले होते का? राजर्षी शाहू महाराजांची माफी मागून मी या छत्रपती संभाजी महाराजांचा निषेध करतो। पड पावसामध्ये आमच्या मुस्लिम माता भगिनी आणि मस्जिद तोडली जात होती आणि त्यावेळी तू जाऊन त्यांना समर्थन देत होता। तू संविधानिक वागत होता का? छत्रपती संभाजी राजे या जरांगेनं कधीही त्यांच्या बॅनरवर
आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांना म्हणलं जातं त्या राजर्षी शाहू महाराजांचा फोटो वापरला नाही। भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्याचा विधानसभेचा फॉर्म्युला सांगितलाय। या फॉर्म्युल्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकच जागा देण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यातील 7 जागांची मांडणी भरत गोगावले यांनी केली आहे। यामध्ये शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी 3-3 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 असं रायगड विधानसभेचं गणित असणार असल्याचं त्यांनी सांगितलं। एका जागेवरती थोडासा डिस्प्यूट आहे, परंतु तुम्हाला आज आम्ही शब्द देतो की ते जागेचाही तिढा आम्ही सोडवतोय आणि 7च्या 7 सीट 3 शिवसेनेच्या, 3 भारतीय जनता पार्टी आणि 1 राष्ट्रवादी या 7च्या 7 सीट आम्ही निवडून आणतोय। हा मी तुम्हाला शब्द देतो आणि जे काय थोडंफार कुरबुर आहे ते आम्ही वरच्या लेवलने थांबवण्याचा प्रयत्न करू आणि वाद काय राहणार नाही। साधारणपणे सिटिंग ज्या जागा आहेत त्यानुसार त्यांनी हे गणित मांडलेलं आहे। त्याच्यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार जे आहे त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी भाष्य केलेलं आहे। महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि महायुतीच्या संदर्भातला जो अंतिम निर्णय आहे ते तुम्ही पक्षाचे जे राष्ट्रीय नेते आहेत, राज्याचे जे आमचे 3 प्रमुख आहेत ते घेतील आणि त्यानुसार महायुती म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते ताकदीने त्या ज्या काही विधानसभेच्या जागा असतील ते लढवणार आहोत। शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी स्वपक्षीय आमदार संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला। तुम्हाला मंत्रिपद मिळणार असेल तर मी लगेच राजीनामा देतो असे म्हणत आमच्याच एका आमदाराने धमकी दिली, त्यामुळे मला मंत्रिपद मिळू शकलं नाही। आता त्याच आमदाराला मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं असं म्हणत शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केलाय। साहेबांनी आम्हाला विचारलं असेल काय करायचं। एक जण बोलला मी 12 वाजता राजीनामा देतो, त्याला समजवला, बोलला तुम्ही मंत्रिमंडळाची शपथ घेतली का? मी 12 वाजता राजीनामा देतो म्हणून साहेबांनी कदाचित त्याला आता सिडकोचं चेअरमन पद केलं। लक्षात ठेवा। त्यानंतर एक किस्सा तर एवढा मोठा आहे, लढा सांगायला पाहिजे, कळायला पाहिजे। बोले की आता काय करू शकतो, तर मला मंत्रिपद नाही भेटलं तर माझी बायको आत्महत्या, आमच्या बायकोची काय? तो विषय वेगळा होता, त्या विषयाशी आणि भरतचा माझा याच्यात काही हे नव्हता, कारण की तो जो विषय घडला त्याला भरत, मी आणि सीएम साहेब स्वतः साक्षीदार होतो म्हणून। आणि अशा गोष्टी पब्लिकली बोलायच्या नसतात, पण भरत आहे तो बोलून जातो म्हणून त्याचा अदरवाईज काही घेऊ नका। आमचं सगळं अत्यंत चांगलं आहे आणि माझ्या सिडकोच्या अध्यक्षपदाचं किंवा त्याच्यामध्ये एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचं असं कुठेही वादही नाही आणि आम्हाला त्या महामंडळ मिळेल अशी अपेक्षाही नव्हती आणि आम्ही ते कधी मागितलंही नव्हतं। जी वस्तुस्थिती आम्ही आतापर्यंत सांगायचा प्रयत्न केला त्यात कधीही आम्ही मागे राहिलो नाही, थांबलो नाही, कारण खरं आहे ते बोललं त्याला काय चुकीचं नाही आणि त्यांनी पण खुलासा केला शिरसाटनी, त्यामुळे तसं काय अडचणीचं नाही। पण साहेबांना एक कल्पना होती की आपल्या जवळची विश्वासू जे काही कार्यकर्ते माणसं आहेत त्याच्यामध्ये कदाचित त्यांना वाटलं असेल की मंत्रिपद आपण नाही ते नाही देऊ शकलो, हे त्यांच्या मनाला कदाचित ती खंत वाटली असेल आणि म्हणून करता त्यांनी हे एवढं मोठं पद माझ्याकडे सोपवलं। गोगावलेंनी जे आरोप केले त्याच्यावर नाना पटोले आणि दानवे यांनी टोला लगावलेला आहे। खोक्याच्या सरकारमध्ये हेच होणार आहे आणि कोणाला जास्त हिस्सा मिळतो हा जो प्रयत्न होता, हे आता खोक्याच्या याच्यामध्ये भांडणं सुरू होणार आहे आणि भाजप या सगळ्या खोक्याची व्यवस्था निर्माण करण्यामध्ये भाजपचा सगळ्यात मोठा हात आहे आणि महाराष्ट्राचं लोकशाही व्यवस्था जी होती, संसदीय व्यवस्था होती, ती शाहू फुले आंबेडकर विचाराची होती, ती भाजपने महाराष्ट्रामध्ये संपवली आणि केंद्राच्या सत्तेच्या माध्यमातून संविधानिक व्यवस्थेला छेद लावण्याचं काम जे केलेलं आहे त्याचे परिणाम आता पुढच्या काळात भाजप आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने भोगावं लागेल। सगळ्यात आधी इथं मंत्रिपदासाठी किती धादावलेले आहेत हा एक मुद्दा आहे। मग धमकी देणारा असेल किंवा ज्याला धमकी दिली तो असेल, म्हणजे सगळं जालबेल आहे अशातला काही भाग। जे ओसाड गावच्या पाटील यांना दिलेले आहे, हे गाव पूर्ण ओसाड झालेलं आहे। मग सिडको तसंच ओसाड आहे
आणि एस टी तर त्याच्यापेक्षा जास्त ओसाडे. ओसाडगावच्या पाटील देऊन यांचं समाधान करण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु कशा पद्धतीनं पक्षामध्ये एकमेकाचे आमदार एकमेकाच्या जीवावर उठलेले असतात त्याचं हे उदाहरण आहे असं मला वाटतं.